येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पालकमंत्री गोरे यांचीही 4 धाडसी विधानं. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी डीपीडीसीच्या बैठकीत अनेकांना चौकार आणि षटकार मारत अवघ्या तासात 842 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा आणि त्यामधील कामं मंजूर केली आहेत. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाचे निर्णय सांगितले. यातील त्यांचे 4 धाडसी निर्णय कौतुक करण्यासारखे आहेत. अवैध धंद्यांमुळे सोलापूरची बदनामी होतीये, त्यामुळे याबाबत लवकरच पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन चुकीची कामं करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई केल्या जातील. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टी जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टी होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काय कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. विमानतळावरील व्हिजिबिलिटीचं कारण देऊन विमान कंपन्यांनी सोलापूरची विमानसेवा बंद केली. त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांनी विमानसेवा सुरू न केल्यास त्यांच्या अनुदानाची फाईल मंजूर केली जाणार नाही. शिवाय त्यांचं लायसन्स रद्द करून दुसऱ्या कंपनीला विमानसेवेचं टेंडर देऊ असं विधान त्यांनी केलंय. विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की व्हिजिबिलिटीचा अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे. VGF आपण जे दिलेलं होतं कंपनीला व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जी मान्यता दिली होती, त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमानसेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करू. आदिला नदी तसंच नाले परिसरात महापालिकेनं ज्यांना बांधकाम परवाने दिले आहेत त्यांच्या एकाही बांधकामाला धक्का लागला तर आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असे धाडसी विधान त्यांनी केलंय. कुणाच्याही घराला धक्का लागू दिला जाणार नाही. सगळ्या घरांचं रक्षण आपण करू. वेळ पडली तर नदीचं धोका नाला नदी जे काय असेल त्याचं खोलीकरण करू आणि त्यातून पाण्याला वाटतो. समसमान निधी द्यावा या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आरोपांचं खंडन करत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात 471 कोटी तर माढा लोकसभा मतदारसंघात 284 कोटींची कामं मंजूर केल्याचा पुरावा दिला आहे. खासदार मोदया ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मतदारसंघाला 471 कोटी रुपये DPDC दिलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये. आणि माढा मतदारसंघाचा जो विषय आहे त्यामध्ये 284 कोटी रुपये माढा मतदारसंघाला दिलेले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात 471 कोटी तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा लोकसभा मतदारसंघात 284 कोटी रुपयांचा निधी दिला. सोलापूर शहरातील बिटूचा प्रश्न सोडवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिनंदनाचा डीपीडीसीच्या बैठकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मांडला प्रस्ताव. सोलापूर शहरात 1478 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या योजनेची तसंच उड्डाण पुलाबाबतचं टेंडर डिसेंबरपर्यंत निघेल, पालकमंत्र्यांनी दिली माहिती. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघात 1 लाख झाडं लावल्याशिवाय त्यांना डीपीडीसीचा 1 रुपया निधी देऊ नका. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, संजय गांधी योजना सरकार बंद करण्याच्या मार्गावर, मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, योजना बंद होणार नाही. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888222. खासदार ज्योती वाघमारे यांनी डीपीडीसीच्या बैठकीत दिली गंभीर माहिती. म्हणाल्या, सोलापूर शहर जिल्ह्यात 15 महिन्यात महिलांवरील अत्याचार आणि पोस्कोचे एकूण 1936 गुन्हे दाखल.
सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील रस्ते करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची डीपीडीसीमध्ये करण्यात आली तरतूद. पावसाचा पत्ता नाही, सोलापूर जिल्ह्यातील चाऱ्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी डीपीडीसीमध्ये ठेवला राखीव. डीपीडीसीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार देवेंद्र कोठे यांच्यात माहिती देण्यावरून चढाओढ. प्रणिती शिंदे यांचे मुद्दे खोडून काढण्याचा कोठे यांचा प्रयत्न. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंचायत समिती उपअभियंता मुलाणी यांना केली दमदाटी आणि शिवीगाळ. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, कोणाचीही दादागिरी गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारासाठी एसटी महामंडळाकडून नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बस देण्यात आल्या. या नव्या एसटी बसचं लोकार्पण पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं 35 किलोमीटरचा प्रवास करून केला दिवे घाट पार. माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी विसावणार. मराठवाडा पुन्हा हादरला. 2 दिवसांपूर्वी 3 जिल्ह्यात धक्के बसल्यानंतर आज हिंगोलीत 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप. पवारांच्या एनसीपीच्या आमदार खासदार फुटीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचं भाष्य. आम्ही फुटण्यासाठी निवडून आलो नाही, आम्हाला रोज वेगवेगळ्या पक्षात पाठवत आहेत. सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्यात भाजपची सूत्र चंद्रशेखर बावनकुळेंकडे जातील. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. खासदार संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. कर्जमाफीची घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं रक्कम जमा करा. आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा. मोशी कचरा डेपो दुर्घटना, आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश. 7 जणांचा शोध अद्याप सुरूच. आज एकाचा मृत्यू. अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटींची मालमत्ता जप्त. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई. आतापर्यंत 20,367 कोटींची मालमत्ता करण्यात आली आहे जप्त. छत्रपती संभाजीनगरमधील कथित डॉन बाबा फरजान याच्या बंगल्यावर पोलिसांनी टाकला छापा. या छाप्यात 21 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड, 8 लाख रुपयांचे चांदीचे दागिने, 4 रायफल, 500 काडतुसं असा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त.